इक्शाज कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत एग स्टू. नाव जरी कठीण असलं तरी रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे. ढाबा स्टाईल एग स्टू बनवण्यासाठी आपल्याला फार काही वाटणघाटण लागणार नाही. अगदी घरच्या साहित्यामध्ये होणारी ही रेसिपी आहे. आता तुम्हाला एग स्टू खाण्यासाठी रेस्टॉरंट किंवा ढाब्यावर जायची गरज नाही. तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर चला बघूया. आपल्याला अंडी उकडून घ्यायची आहेत. अंडी उकडल्यानंतर आपण एका कढईमध्ये तेल छान गरम करून घेणार आहोत. तेल छान गरम झाल्यानंतर उकडलेली अंडी आपल्याला त्या तेलामध्ये टाकायची आहेत. हे छान आपण परतून घेणार आहोत. लो फ्लेमवर अंडी छान आपण परतून घेणार आहोत. आता आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा घरगुती लाल मसाला टाकायचा आहे. हे छान आपण परतून घेणार आहोत. आता अंडी उकडण्यासाठी तुम्हाला खास टिप्स सांगते. अंड्याला मंद आचेवर 10 मिनिटं छान उकडून घ्यायची आहेत. यामुळे अंड्याचे पूर्ण न्यूट्रिएंट्स मिळतात. अंडी उकडताना पाण्यात मीठ टाका. यामुळे उकडल्यानंतर अंड्यांची सालं सहज निघतील. अंडी उकडून झाल्यानंतर थंड पाण्यात ठेवल्याने सोलताना त्रास होत नाही. तर मस्त आपली अंडी परतून झाली आहेत. तुम्ही बघू शकता अंडी तेलामध्ये छान परतल्यामुळे एक मस्त चव येते अंड्यांना. आता आपण त्याच कढईमध्ये पुन्हा तेल टाकणार आहोत आणि तेल छान गरम करून घेणार आहोत. मस्त तेल टाकायचं आहे आपल्याला आणि छान गरम करून घ्यायचं आहे. तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये बारीक कापलेला कांदा टाकायचा आहे. फ्लेम हाय ठेवायची आहे. कांदा छान आपण परतून घेणार आहोत. मी एक मोठ्या साईजचा कांदा वापरला आहे. मस्त आपण कांदा परतून घेणार आहोत. आता आपल्याला त्याच्यामध्ये खडे मसाले टाकायचे आहेत. दालचिनी, तमालपत्र, लवंग आणि काळी मिरी. मस्त आपण हे कांद्यामध्ये छान परतून घेणार आहोत. खडा मसाला टाकल्यामुळे एग स्टूला जबरदस्त चव येते. मस्त आपल्याला आता कांदा लालसर रंग येईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे. आता आपण त्याच्यामध्ये लाल मिरच्या टाकणार आहोत. मिरची टाकल्यामुळे एग स्टू मस्त झणझणीत होतात. मस्त आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. फ्लेम हाय ठेवायची आहे. आता आपण त्याच्यामध्ये अख्खा लसूण टाकणार आहोत. जेव्हा आपण एग स्टू खातो तेव्हा तो अख्खा लसूण आपल्या तोंडात येतो. खूप भारी अशी चव लागते. म्हणून तुम्ही एग स्टू बनवताना अख्खा लसूण जास्तीत जास्त वापरा. आता आपला कांदा मस्त झाला आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा हळद टाकायची आहे. 2 मोठे चमचे आगरी कोळी मसाला टाकायचा आहे. 2 मोठे चमचे लाल मिरची पावडर टाकायची आहे. 1 मोठा चमचा धणा पावडर टाकायची आहे. आणि हे मसाले आपण छान परतून घेणार आहोत. मसाले परतताना आपल्याला फ्लेम नेहमी लो ठेवायची आहे, नाहीतर मसाले जळून जाण्याची शक्यता असते. छान आपण हे मिक्स करून घेणार आहोत. आता आपल्याला त्याच्यामध्ये अद्रक, लसूण, मिरची, कांदा, टोमॅटो याची पेस्ट टाकायची आहे. मी एकत्रच पेस्ट बनवली होती आणि हे छान आपण मस्त परतून घेणार आहोत. फ्लेम मीडियम ठेवायची आहे. मस्त आपल्याला हे 5 मिनिट परतून घ्यायचं आहे. 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता छान तेल सुटलं आहे आणि मस्त रंग आला आहे. आता आपण त्याच्यामध्ये 2 चमचे दही टाकणार आहोत. पुन्हा हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. दही टाकताना आपल्याला नेहमी फ्लेम लो ठेवायची आहे. छान आपल्याला हे मसाले परतून घ्यायचे आहेत. मस्त आपण हे परतून घेणार आहोत. मस्त परतून झालंय आपलं. आता आपल्याला त्याच्यामध्ये कसुरी मेथी टाकायची आहे. कसुरी मेथी टाकल्यामुळे छान चव येते. मस्त आपण हे परतून घेणार आहोत. आता आपल्याला त्याच्यामध्ये फ्राय केलेली अंडी टाकायची आहेत.
तुम्ही बघू शकता अंड्यांना मस्त अशी कोटिंग आली आहे. आता आपल्याला मसाल्यांमध्ये अंडी छान परतून घ्यायची आहेत. फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे. छान अंडी आपण परतून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता जबरदस्त रंग आला आहे आणि छान तेलसुद्धा सुटलं आहे. मस्त जबरदस्त एग स्टू झाले आहेत आपले. आता आपण 5 मिनिटांसाठी झाकण ठेवणार आहोत. 5 मिनिटानंतर आपल्याला झाकण काढायचं आहे. आता आपण त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत. मस्त आपण मीठ टाकून घेऊया आणि हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे. मस्त आपण परतून घेऊया, एकजीव करून घ्यायचं आहे. फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे आणि हे आपण परतून घेणार आहोत. थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे. फ्लेम हाय ठेवायची आहे. मस्त एकजीव करून घेणार आहोत आपण. तुम्ही पहिल्यांदाच माझी व्हिडिओ बघत असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मस्त मिक्स करून झालं आहे. हे एग स्टू तुम्ही तांदळाची भाकरी, चपाती, रोटी किंवा भातासोबत खा, खूप भारी लागतात. आणि ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा. माझी रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना खूप शेअर करा. गरमागरम एग स्टू खाण्यासाठी तयार आहे. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर अँड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.